पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं पद्मशाली समाजाचे कुलदैवत महर्षी श्री मार्कंडे जन्मोत्सव या संस्थेअंतर्गत सर्व शाखा एकत्रितपणे कुचन प्रशालेच्या प्रांगणात साजरा करण्यात आला। एकूण 400 कर्मचाऱ्यांनी हा जन्मोत्सव एकत्रित साजरा केला। जन्मोत्सवानिमित्त पद्मशाली शिक्षण संस्थेने गतवर्षीप्रमाणे यंदाही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले। या शिबिरात संस्थेचे सर्व शाखा सहभागी झाल्या। गतवर्षी 2404 लोकांनी रक्तदान करून सोलापुरात एक विक्रम केला होता। रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक उपक्रम घेत असतात। रक्तदान हे श्रेष्ठ दान याचे महत्त्व पटवून देतात। रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी व सचिव दशरथ गोप यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी श्री मार्कंडे महामुनींचा जन्मोत्सव व श्री गणेश जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले। रक्तदान शिबिरामध्ये संस्थेने आज पुन्हा नवा विक्रम केला आहे। आजच्या शिबिरात 2788 इतक्या रक्तदात्यांनी रक्तदान केले। रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास क्यातम, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, खजिनदार गोवर्धन कमटम, शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली, विश्वस्त सर्वश्री दिनेश यन्नम, नागनाथ गंजी, व्यंकटेश आकेन, संगीता इंदापुरे, मधुकर कट्टा, गणेश गुज्जा, नागनाथ श्रीरामदास, श्रीनिवास जोग, रमेश बुद्दुल, नरेश श्रीराम, प्रभाकर आरकाल आदी उपस्थित होते। शहर मध्यचे आमदार देवेंद्र दादा कोठे यांनी रक्तदान करून लोकप्रतिनिधींसमोर एक नवा आदर्श निर्माण केला। औचित्य साधून मागील 3 वर्षापासून मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे। यासाठी मी संस्थेचे सचिव माननीय दशरथजी गोप साहेब व समस्त संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो की रक्तदानाचं पुण्य कार्य या संस्थेच्या वतीने इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दरवर्षी आयोजन होत आहे। मी देखील आज शहर मध्यचा आमदार म्हणून या ठिकाणी आवर्जून उपस्थित असताना या रक्तदानात स्वतः रक्तदान करून सहभागी होत आहे।